Hello everyone, welcome you all to this brand new lecture of Letters to Editor. आज परत आपण सेम टॉपिक डिस्कस करतोय नीट, पण आज थोडासा याचा डायमेन्शन वेगळा आहे की नीट अँड दी NRI ॲस्पिरंट. सो बेसिकली NRIच्या एज्युकेशनबद्दल आहे. यात आणखीन एक खूप सगळ्या विद्यार्थ्यांना और लोकांना हा बायस असू शकतो की नॉन रेसिडेंट इंडियन्स हे प्रचंड श्रीमंत असतात. मग त्यांचा आणि नीटचा काय संबंध, त्यांचा काय विचार करायला हवा किंवा काय करायला, पण बेसिकली दे आर इंडियन. मग एखादा इंडियन श्रीमंत असो, गरीब असो, अल्ट्रा रिच असो किंवा कुणी असो, एव्हरीवन हू इज इंडियन इज अ कन्सर्न फॉर एव्हरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आस्पेक्ट. करेक्ट आहे. आता या ठिकाणी हा NRI ॲस्पिरंट आहे, त्याने सांगितलं की मी इंग्लंडमधनं भारतामध्ये एक्झामिनेशन देण्यासाठी आलो आणि एक्झामिनेशन देण्यासाठी आल्यानंतर ही नीटची एक्झामिनेशन कॅन्सल झाल्यामुळं काय काय इश्यूज झाले आणि त्याच्याकडं कुणी काय कसं ॲड्रेस करायला हवं याबद्दल त्यानं खूप छान पद्धतीनं मांडले. सी, I am writing this letter not only as NEET UG2 2026 candidate but also as an Indian student currently residing in United Kingdom. बेसिकली तो इंग्लंडमध्ये आहे. Who traveled internationally. पहिला महत्त्वाची गोष्ट, त्याने ट्रॅव्हल केलं एवढं दूर. आपण नॉर्मली एक्झामिनेशन एवढं ट्रॅव्हल करत नाही. To appear for this examination only to watch it collapse because of failure entirely outside the control of student. हा पॉईंट तुम्ही लँग्वेजसाठी वापरू शकता. I had secured opportunities to study medicine at reputed European universities. Despite that, I chose to defer these opportunities because I wanted to pursue medicine through India system. माइट बी त्याला युरोपमध्ये कंटिन्यू करायचं असेल किंवा इंडियामध्ये येऊन जास्त मेडिकल फील्डमध्ये चांगलं काम करायचं असेल, वॉट एव्हर बी द रिझन. टू डू दिस आय ट्रॅव्हल टू इंडिया ॲट कॉन्सिडरेबल पर्सनल अँड फायनान्शियल कॉस्ट ॲज देर आर नो नीट सेंटर्स इन UK. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, पण आपण इथं हा वर्कआउट करूया की त्याला स्वतःला पर्सनल आणि फायनान्शियल कॉस्ट खूप जास्त बिअर करावी लागली. याला कोण आन्सरेबल, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. This journey took place during a period of heightened anxiety surrounding international movement. म्हणजे ऑलरेडी इस्रायल इराण वॉरमुळं टेन्शन आहे खूप मोठं. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक्झामचा स्ट्रेस आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट एक्झाम देताना आपल्याला खूप प्रेशर असतो. या एन्झायटीने त्यानं ट्रॅव्हल केलंय आणि परत तुम्ही एक्झाम कॅन्सल करता, हा त्याचा कॉज ऑफ कन्सर्न आहे. फॉर मंथ्स आय स्टडीड रिलेंटलेसली, ऑफन फॉर 16 hours a day. What makes this issue even more important is the current NMC regulation requiring NEET qualification for even foreign medical admission. म्हणजे तुम्हाला एखाद्या इंडियन विद्यार्थ्याला जर बाहेर जाऊन एखाद्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्याकडं नीटचं क्वालिफिकेशन असणं अपेक्षित आहे. स्टुडंट अब्रॉड आर लिगली कंपेल्ड, म्हणजे अब्रॉड्स आर लिगली कंपेल्ड टू डिपेंड ऑन अन एक्झामिनेशन सिस्टीम दॅट हॅज रिपीटेडली फेस्ड ॲलिगेशन्स ऑफ कॉम्प्रोमाइज अँड कॅन्सलेशन. विचार करा किती वाईट गोष्ट आहे. एखाद्या इंडियन स्टुडंटला फॉरेनमध्ये मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला खूप सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये, सगळ्या नसतील पण खूप सगळ्या मेनी युरोपियन युनिव्हर्सिटीजमध्ये त्याला नीटचं क्वालिफिकेशन कंपल्सरी आहे. मग विचार करा हा ट्रॉमा किती मोठा आहे. समजा या टाइम पिरियडमध्ये फॉरेन युरोपियन युनिव्हर्सिटीमधले मेडिकलचे ॲडमिशन्स क्लोज झाले तर मग इंडियन स्टुडंटनं काय करायचं, याला आन्सरेबल कोण असेल. वी हॅव नो ऑल्टरनेटिव्ह रूट डिस्पाईट हॅव्हिंग ऑपॉर्च्युनिटीज एल्सवेअर. आय बिलीव्ह दिस पर्स्पेक्टिव्ह डिझर्व्स नॅशनल अटेन्शन. हा वर्ड तुम्ही लँग्वेजमध्ये यूज करू शकता. बिकॉज द बर्डन ऑन ओव्हरसीज स्टुडंट्स हॅज लार्जली गॉन अनरिपोर्टेड. व्हेरी गुड. बघा बेसिकली UPSC काय करतं, या टाईपच्या कोपऱ्यामधला एखादा इश्यू शोधतं आणि यावरती UPSC मेन्सला किंवा UPSC प्रिलिम्सचा प्रश्न विचारतं. तुम्ही हा विचार बिलकुल नाही करायचा की UPSC मध्ये फक्त आणि फक्त जे आपल्याला माहीत असणारे मुद्दे त्यावरच प्रश्न येतो, असं बिलकुल नाही आहे. ऑस्टेरिटी अपील बेसिकली अगेन परत नरेंद्र मोदी यांचं स्टेटमेंट, त्यानंतर परत आर्टिकल आहे. प्राईम मिनिस्टर्स कॉल टू रिड्यूस फॉसिल फ्युएल यूज बेसिकली थ्रू समवॉट बिलेटेड कॅन हेल्प डेव्हलप pathways to cut greenhouse gas emissions from petrol and diesel vehicles used for short distance commuting. Walking, cycling have largely been forgotten in Indian cities, mainly due to lack of proper footpath and cycling lanes. The center should allocate special funds for developing such infrastructure. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त तुम्ही पेट्रोल कमी करा एवढंच म्हणणं गरजेचं नाहीये, तर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा काम करणं गरजेचं आहे, पाथवेजवर काम करणं गरजेचं आहे, सायकलिंगवर काम करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ऑल्टरनेटिव्ह रूटवर काम करणं सुद्धा गरजेचं आहे.
Since political parties understand the reasons behind the appeal, they are unlikely to gain much mileage by politicizing the issue. व्हेरी गुड पॉईंट त्यांनी मांडलाय. बघा लक्षात घ्या, तुम्हाला अंडरस्टँड होत असेल की जेव्हा आपण या टाईपचे पॉईंट उत्तरात मांडतो, बेसिकली धिस इज साऊथ इंडियन लँग्वेज, या टाईपची लँग्वेज त्यांची एवढी चांगली जर असेल आणि आपण जर यावर एवढं चांगलं काम केलं तर डेफिनेटली आपला स्कोर हा खूप चांगला होऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट टाईम.